अकोला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अकोल्यात वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। पुण्यात कोरेगाव पार्क येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच आता अकोला शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे। काही तरुणांनी वाढदिवसाच्या पार्टीत शीतपेयातून तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानं खळबळ उडाली आहे। या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान यात बंटी सटवाले, लल्ला इंगळे आणि एक अज्ञात आरोपीचा समावेश आहे व पायल असे या तरुणीचं नाव आहे। तिन्ही आरोपी फरार असून पायलला पोलिसांनी अटक केली आहे। तिला 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। पीडित मुलगी ही जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहे। ती तिच्या चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आहे। ती सध्या 10वीत शिक्षण घेत आहे। दरम्यान तिची शाळेतील काही जणांशी मैत्री झाली होती। तिच्या मैत्रिणीने तिची ओळख ही तिचा मित्र बंटी सटवाले यांच्याशी करून दिली होती। तसेच त्याने तिच्या चुलत मामीशी सुद्धा भेट करून दिली होती। दरम्यान चुलत मामीचा पती लल्ला इंगोळेने पीडित मुलीला पत्नीचा वाढदिवस असल्याने साजरा करण्याच्या बहाण्यानं घरी नेलं। त्यानंतर पीडितेचा मित्र बंटी सटवाले व त्याची मैत्रीण पायल हे देखील त्यांच्या मामीच्या घरी गेले। लल्ला इंगळे व बंटी सटवाले यांनी दारू प्यायली। त्यांनी पीडित मुलीला जबरदस्तीने शीतपेय दिले। यावेळी त्यांनी मुलीच्या नकळत शीतपेयात गुंगीचं औषध टाकलं होतं। पीडितेची शुद्ध हरपल्यावर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। त्यानंतर पीडित मुलीचा व्हिडिओ देखील बनवला व तिला या प्रकरणी कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलंय। दरम्यान पीडितेने हा प्रकार पोलिसांना सांगितला। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट स्टार TV 9 अकोला।